नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गुटखा माफियांचे चेहरे पाहून होत आहेत कारवाई. अधिकारी म्हणतात कारवाईचे धाडसत्र मात्र सर्वत्र. थातूरमातूर कारवाईने संतापले हरीश आश्विन कॉलनीतील नागरिक. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सेटिंगबद्दल उलटसुलट चर्चा सुरू. स्थानिक दूध उत्पादकांवर होते आहे कारवाई. इतर दुधाचे काय? सॅम्पलच्या लांबलेल्या प्रवासात अनेक गुपित आहे बंद. पातूर नगर परिषद निवडणूक. रंधुमाडी जनतेचा कौल कोणाला? RRC नेटवर्कच्या रंधुमाडीत उडाले राजकीय आरोप प्रत्यारोप. वाशिम इथे आक्रमक शिवसैनिकांनी केले काय? आणि अमरावती विधान परिषद निवडणुकीत जिंकणार कोण? पहा RRC वृत्तांत. आता सविस्तर बातम्या. गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा माफियांचे धावे दणाणण्याऐवजी अकोल्यात अन्न व औषध प्रशासन आणि गुटखा तस्करांचे साटलोट असल्याचा खळबळजनक संशय आता बळावला आहे. बुधवारी जुन्या शहरात झालेल्या एका कारवाईच्या नावाखाली झालेल्या फार्समुळे अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोनटके प्लॉट येथे टाकलेली धाड केवळ नाटक असल्याची माहिती समोर आली आहे. फसव्या धाडी टाकून गुटखा माफियांना सतर्क करण्याचा उद्योग अकोल्यात सुरू असल्याची ओरड आहे. गुटखा माफियांना अभय देण्याचा हा खेळ नवीन नाही. बुधवारी जुन्या शहरातील सोनटके प्लॉट परिसरात मोठी कारवाई करण्यासाठी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाचे पथक पोहोचले खरे, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच गुटखा लंपास झाला होता. कारवाईची गुप्त माहिती लीक कशी झाली? अधिकारीच गुटखा माफियांना आधी सतर्क करत नाही ना? हे पाप लपवण्यासाठी आता अधिकारी आणि वाहन चालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. जुन्या शहरातील सोनटके प्लॉट येथे मोहम्मद नामक व्यापारी अंड्यांच्या दुकानाच्या आडून गुटख्याचा काळाबाजार करत असल्याची पक्की माहिती होती. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तिथे कारवाई न करता नेमके का घाबरले? कोणाच्या दबावापोटी किंवा प्रसादामुळे मोहम्मद अलीवरील कारवाई टाळण्यात आली? याचा शोध घेणे गरजेचे आहे. पाहूया अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्याशी आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी केलेली बातचीत. तर मला हे सांगा की ज्या कारवाई सध्या चालू आहेत गुटख्यांवर विशेष, आपल्या अकोल्यामध्ये का बरं तेवढ्या कारवाई होत नाही आहेत? आपल्या अकोल्यामध्ये एप्रिल आणि मे महिना म्हणजे आजपर्यंत जवळपास आपण 12 कारवाया केलेल्या आहेत आणि आपल्याकडे केवळ 2च अधिकारी आहेत की अकोला जिल्ह्यासाठी. मनुष्यबळाची कमतरता म्हणा, त्यामुळे या कारवाया कमी दिसत आपलं. तरी पण 12 म्हणजे खूप कारवाया झाल्यात एका महिन्यामध्ये, 2 महिन्यांमध्ये. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाया होतात, पण जे मोठे व्यापारी आहेत जे लपून बसले, जिथून माल यांच्याकडे पोचतो, अशा लोकांवर कारवाई होत नाही आहे. काय कारण असेल? काय होतं माहिती आहे का की असे लोक सापडत नाहीत. एक तर रात्री उशिरा काम करत असावेत ते, किंवा ते समोर काम करीत नसावेत असं आहे. आता ज्या अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे माहिती मिळते त्याप्रमाणे अधिकारी जाऊन कारवाया करत असतात तिथे. काही विशिष्ट परिसर आहेत सर ज्यांच्याकडे अजिबात कारवाई करण्याला कोणीच जात नाही. काय कारण आहे सर? भीतीचं वातावरण आहे की काय? नाही, असं म्हणणं योग्य होणार नाही. कारण आमचे अधिकारी किंवा मी त्यांच्यासोबत कधी जातो. जसं काल आम्ही एका परिसरामध्ये गेलो होतो, परंतु सापडून नाही आला. असा विषय कुठलाच नाही की हा परिसर तो परिसर. जिथे माहिती मिळेल तिथे आपण कारवाईसाठी जात असतो अधिकाऱ्यांना. हरीश आश्विन कॉलनीतील SR पाटील कॉलेजच्या अवैध बांधकामावर अखेर महापालिकेने हातोडा चालवला खरा, मात्र ही कारवाई केवळ थातूरमातूर असल्याचा गंभीर आरोप आता स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर सुरू झालेली ही कारवाई केवळ कागदापुरतीच होती का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला असून नियमानुसार संपूर्ण अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे. या सर्व प्रकरणात झोन अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन अधिकारी यांच्या चौकशीची गरज व्यक्त केली जात आहे.
हरीश अश्विन कॉलनीतील SR पाटील कॉलेजच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने बुधवार सायंकाळी 1 तास पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईच्या संथ गतीने आणि पद्धतीमुळे महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण विभागाच्या हेतूवरच आता स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जितके अवैध बांधकाम आहे ते नियमानुसार पूर्णपणे पाडलेच पाहिजे अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. आम्ही जी आता वृत्तपत्रात पाहिलं की बा SR पाटीलवर कारवाई आणि जमीनदोस्त झाले, परंतु मुळात आहे की बा जे 465 पैकी 324 स्क्वेअर मीटर जे अनधिकृत आहे अगदी तितकं पाडावं नियमानुसार आमचं असं म्हणणं होतं. परंतु दिवसभर सांगितल्याप्रमाणे दिवसभर वेळ काढूपणा झालेला आणि शेवटी एका तासात जे कारवाई केली अगदी थोडीशी पॅराफूट तोडायची आणि समोरचा काच तोडायचा एवढीच झालेली आहे. परंतु आणि त्याच्यात मग अशी न्यूज येते की जमीनदोस्त म्हणजे लोकांना पण हा चुकीचा मेसेज जातो आहे, भ्रमित करतायत. परंतु कारवाई पुन्हा व्हावी, पूर्ण नियमाने कारवाई यासाठी आम्ही निकाळजे साहेबांना भेटायला गेलो होतो आणि आम्ही तशी पुन्हा जाऊन आम्ही निवेदन देणार आहे. तरी आम्हाला अपेक्षा की ही कारवाई पुन्हा नियमाने होईल. धन्यवाद. काल मनपा प्रशासनाच्या वतीने ते संबंधित अनधिकृत इमारतीवर कारवाई होणार होती, पण मुळात कारवाई करण्याकरिता अतिक्रमण विभाग हा साधारणतः दुपारी 2 वाजता पोहोचला आणि 2 वाजता आल्यानंतर म्हणजे जे 12 वाजता यायला पाहिजे होते ते 2 वाजता आले. 2 वाजता आल्यानंतरही मोजणी करण्यात आणि या सगळ्या गोष्टीत त्यांनी जवळपास 3-3:30 वाजवले आणि त्याच्यानंतर आता आम्हाला सगळं कॉलनीवासियांना वाटलं की हे कारवाई करतील, पण जसं दिसलं की 4 वाजले पण अजून कारवाई का होत नाही आहे, तर असं लक्षात आलं की पोलीस बंदोबस्त तिथे आलेला नाही आहे आणि पोलीस बंदोबस्त आल्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं. मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही तर पत्र दिलेलं आहे, कारवाई पोलीस तर यायला पाहिजे. ते पण नाही, आमचं बोलणं सुरू आहे. शेवटी आम्ही 112वर फोन लावला, संबंधित पोलीस स्टेशनला फोन लावला, PSIना फोन लावला. त्याच्यानंतर तिथे पोलीस आले आणि साधारणतः 4:45 वाजता ही कारवाई सुरू झाली आणि फक्त 1 तास ही कारवाई चालली 6 वाजेपर्यंत. आता प्रश्न याच्यामध्ये असा निर्माण होतो की मागच्या 4 तारखेला जेव्हा तुमची या संदर्भात कारवाई होती तेव्हा तुम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाला नाही म्हणून तुम्ही कारवाई केली नाही आणि काल तुम्ही बिना पोलीस बंदोबस्ताचे पूर्ण ताफा घेऊन तुम्ही तिथं उपस्थित राहता. हा आम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न आहे. कारवाई तर पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण जे आमच्या अपेक्षेनुसार जेवढं पूर्ण स्क्वेअर फीट पडायला पाहिजे नियमानुसार ते जे अनधिकृत आहे तेवढं बांधकाम पडायला पाहिजे, ते काही पडलेलं नाही अनधिकृत बांधकाम. तर आमची अपेक्षा आहे की नियमानुसार जी काही कारवाई पाहिजे ती झाली पाहिजे. अकोला जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थावर सातत्याने कारवाया सुरू आहेत. मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि प्रयोगशाळांची मर्यादित संख्या यामुळे या मोहिमेत काही अडचणी येत असल्याचा दावा केला जात आहे. अकोल्यात छोटे स्थानिक दूध डेअरीवर कारवाई होत असल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडले आहे. आज देखील शेतकरी दूध डेअरीवर कारवाई केल्या गेली, पण बड्या डेअरीवर कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र आहे. सर, आज आम्हाला एक तक्रार मिळाली होती शेतकरी दूध डेअरी येथे बोरगाव मंजू येथे. तर आम्ही तिथे आज गेलो होतो. तर तिथून आम्ही डेअरीमधून 2 सॅम्पल्स घेतलेले, एक दुधाचं आणि एक दह्याचं. आम्हाला डेअरीमध्ये गेल्यानंतर परवाना आढळून आला नाही. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना स्टॉप बिझनेस नोटीस दिलेली आहे आणि परवाना काढेपर्यंत त्यांचं दुकान बंद केलेलं आहे. केवळ स्थानिक दूध डेअरीज नव्हे तर अमर यासारख्या विविध ब्रँडेड कंपन्यांच्या दुधाचे नमुने देखील वेळोवेळी तपासणीसाठी घेतले जातात आणि त्यांच्यावरही कारवाई केल्या जातात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील दूध, खवा किंवा मावा यांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवले जातात. कायद्यानुसार दुधाच्या नमुन्यांचा अहवाल 20 दिवसांच्या आत येणे आवश्यक आहे, परंतु प्रत्यक्षात हा अहवाल मिळण्यास 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो नमुने या अवघ्या 4 ते 5 प्रयोगशाळांमध्ये येत असल्याने तेथील वाढत्या कामाच्या ताणामुळे अहवाल मिळण्यास मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. सर, दुधाचे जे सॅम्पल घेतल्या जातात जनरली दूध डेऱ्या वगैरे आहेत त्याच्यावर जनरली कारवाई केल्या जातात, त्याचे सॅम्पल चेक केल्या जातात. पण जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या अमूल, अमर अशा यांचे सॅम्पल का बरं चेक केल्या जात नाही आहेत? एवढ्यात कोणती कारवाई केलेली आहे का? आपण कसं आहे बघा, आपण रेग्युलर आपण जे काही बाहेरून जसं अमर डेअरी असेल किंवा बाकीचे ब्रँड्स आहेत त्यांचे आपण सॅम्पल घेतो, त्यांच्यावर आपल्या बऱ्याच कारवाया झालेल्या आहेत. आता जी मोहीम सुरू आहे ती दुधाची मोहीम सुरू आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई करत नाही किंवा याच्यावर कारवाई करत नाही असं थोडं संयुक्तिक होणार नाही. आपण सर्वांवरच कारवाई करत असतो.
सर पण आमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्याच्यावर हेच होतं आहे की यांच्यावर सध्या कुठलेच सॅम्पल घेतल्या जात नाही आहेत, जे कारवाया व्हायला पाहिजे त्या लेवलच्या कारवाया होत नाही आहेत. काय म्हणणं आहे सर? एकतर काय आहे की जे बाहेरून येणारे उत्पादक हे आपल्या जिल्ह्यामध्ये सापडत नाही आहेत, ते एकतर बाहेर जिल्ह्यामध्ये असतात, आपल्याकडे त्यांचा फक्त प्रोडक्ट येतो. म्हणजे दूध असेल, खवा असेल, मावा असेल, जे काही पदार्थ आपल्याकडे येतात आपण ते सॅम्पल्स काढून आपण लॅबला चेक करायला एवढंच पाठवू शकतो आपण त्याच्यावर. सर एक सॅम्पल पाठवल्यानंतर ते पूर्ण चेक होऊन किती कालावधी लागतो एक जनरली? साधारणतः इथून सॅम्पल्स काढल्यानंतर तर परत येईपर्यंत एक अंदाजित कायद्याप्रमाणे तर त्यांना ते 20 दिवस दिलेले आहेत. पण सर आमच्याकडे माहिती आहे की काही 5-5, 6-6 महिन्यापर्यंत रिझल्ट येत नाही. काय कारण आहे? असे कधी कधी आढळून आम्हाला पण आलेलं आहे. आम्ही जी प्रयोगशाळा आहे नागपूरची किंवा पुण्याची, त्यांना आपण नेहमीच स्मरणपत्र किंवा रिमाइंडर पाठवत असतो. आता मे बी त्यांच्याकडे काही अडचणी असू शकतात असं वाटतं मला. सर 20 दिवस कुठं आणि 6 महिने कुठं, म्हणजे खूप डिस्टन्स होतं आहे आणि तोपर्यंत ती व्यक्ती तर सुटूनच जाते, काहीच पुढे होत नाही. का कारण असेल याला? नाही, आता सॅम्पल्स रिपोर्ट उशीर काय येतो त्याबद्दल मी सांगू शकत नाही आहे. पातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेची चावी यंदा कुणाच्या हाती जाणार? नगर परिषदेच्या या हाय व्होल्टेज निवडणुकीत मतदारांच्या मनात नेमकं चाललंय काय, या सर्व प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी RRC न्यूजने थेट जनतेच्या दरबारात जाऊन रणधुमाडी या विशेष कार्यक्रमातून जनतेचा आणि नेत्यांचा कौल जाणून घेतलाय. या थेट आणि सडेतोड चर्चेमुळे पातूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले असून निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. पातूर नगर परिषदेच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार? निवडणुकीच्या या रणधुमाळीत मतदारांचा मूड काय आहे? स्थानिक समस्यांचा मुद्दा गाजणार की राजकीय गणिते बदलणार? याच गदारोळात RRC न्यूजने थेट जनतेच्या दरबारात जाऊन घेतलाय एक विशेष कौल. नेत्यांनी शड्डू ठोकलाय आणि जनतेने आपली सडेतोड मते मांडली आहेत. पाहूया पातूरमधील हा खास ग्राउंड रिपोर्ट. हे पाणी प्यायला लागते आणि शिवसाहेब आहेत त्यांना आम्ही दाखवत आहे, याच बल पाणी दाखवतो, येऊन पाय पाणी, हे असं पाणी प्यायला लागते. ही आहे नगर परिषद पातूरची. यही पाणी 11 दिवसानंतर नळ येतात आणि 11 दिवसांवरही नळ आल्यावर पाणी बघा. पातूरच्या समस्या खूप हालाकीच्या आहेत, पातूरच्या समस्या खूप महत्त्वाच्या आहेत. यावरती प्रत्येक निवडून आलेले किंवा निवडून येणारे नगरसेवक यांनी काम करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पातूरकर आता नेहमी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असं होऊ शकते की एखाद्या वेळेस पातूरकर मोर्चा घेऊन सुद्धा येऊ शकतात. अशाच पातूरच्या मूळ समस्यासाठी पाहत राहा RRC न्यूज. पाण्याची एकदम एक मोठी बिकट समस्या आहे की 2-3 दिवसाच्या आड पाणी पुरवठा पातुरात होत होता, तो वाढतच चालला आहे. आज 10 दिवसात जाऊन पोहोचला आहे. तर त्याला मला वाटते की जी काही व्यवस्था आहे तीच जबाबदार आपण म्हणू शकतो. पातूरमध्ये करोडो रुपये खर्च करून नळ योजना झाली, पण जागोजागी ते लीक होत आहे. 8 दिवस झाले की या चौकात पाणी, 10 दिवस झाले की त्या चौकात पाणी. तर ते जे म्हणताय ते त्यांच्या त्या मुद्द्यावर तरी सध्या उतरले नाही. पातूरच्या राजकीय आखाड्यात रंगलेल्या RRC न्यूजच्या या रणधुमाळीत राजकीय दिग्गजांनी आणि उमेदवारांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्यात. या वादळी आणि चुरशीच्या चर्चेत पातुरातील प्रमुख चेहऱ्यांनी आपली बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली. सर्वच नेत्यांनी पातूरच्या विकासाचे दावे प्रतिदावे करत या निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरणार यावर आपली निर्भीड मते मांडली. आरोप प्रत्यारोपांमुळे ही चर्चा कमालीची वादळी ठरली. बीजेपीचे उमेदवार स्वतः सांगतायत की आम्ही इलेक्शन मध्ये निवडून आलो, खोटं बोलतात त्याच मुद्द्यावर काम बोलतात करू. ते. कोणी हदवाड 2 वर्षात कशी हदवाड होऊन 2 वर्ष हदवाड झाली तर डबल बॉडी डिझॉल्व होणार, बॉडी राहणार आहे का हदवाड झाल्यानंतर? मला असं वाटते की कोणावर आवाज वाढून आपली सत्ता बळकट करणं हे काही बरोबर नाही आहे. आणि असं दिसत नाही की माझा आवाज वाढला म्हणजे मी बरोबर बोलत आहे. यांनी यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की बा 2 वर्षात आम्ही सीमा वाढ करू. तर जेव्हा सीमा घट होत होती तेव्हा निसर्गाची हवा चांगली चालू होती काय? बरोबर आहे ना? काय म्हणणार दादा? यामध्ये पातूर नगर परिषदचा नजूल सर्वे झालेला नाही आहे आणि पातूर नगर परिषदचा नजूल सर्वे झालेला नसल्यामुळे पातूर लगत जे सर्वे नंबर होते ते सर्वे नंबर ग्रामीण एरियाचे आहेत असे काही लोकांनी ज्यावेळेस ते कोर्टामध्ये सिद्ध केलं आणि नगर परिषद प्रशासनाने त्या डॉक्युमेंट्स तिथं सादर केले नाहीत, त्यामुळे नगर परिषदची हद्द कमी झालेली आहे. त्यावेळेस कोणची हवा चालू नव्हती. परंतु जर का आपलं सत्य सांगायचं असलं तर आपल्याला ते सत्य ऐकून घेण्याची कोणाची म्हणजे तयारी नसते. तुमचं काय मत आहे? एक मिनिट. नाही, उगले साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला तर माझं एकच म्हणणं आहे की बा सत्तेत तुम्ही होते
सत्ता ही तुमच्या हाती होती आणि तुम्ही या ठिकाणी जनतेसमोर सांगून राहिले की त्या कर्मचाऱ्यांना कागदावर लपवले होते, त्यांनी ते सादर केले नाहीत. मग त्या ठिकाणी तुम्ही खुर्च्या तोळ्यासाठी गेले होते का? नेत्यांची भाषणे आणि जनतेचे प्रश्न यांची थेट जुगलबंदी घडवून आणल्यामुळे पातूरच्या नागरिकांनी RRC नेटवर्कचे विशेष आभार मानले. निवडणूक केवळ कागदावर किंवा बंद खोलीत न राहता ती थेट जनतेच्या दारात आणल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. RRCच्या या उपक्रमामुळे आता पातूरच्या राजकीय वातावरणात कमालीची रंगत आली असून मतदारांचा खरा कल कुणाकडे आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम आणि आगामी जनगणनेच्या कामासाठी अशासकीय अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांची BLO व प्रगणक म्हणून मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र यामुळे शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे आधीच रिक्त आहेत. त्यातच 100% कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशा राष्ट्रीय कामांसाठी केल्यास शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे शाळांमधील शैक्षणिक कामकाज पूर्णपणे बंद पडेल. नवीन शैक्षणिक सत्र 30 जून 2026 पासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचे हित जोपासणे गरजेचे आहे. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत शिक्षकांची नियुक्ती करताना शाळेतील कार्यरत कर्मचारी संख्या विचारात घेऊन एक निश्चित व प्रमाणबद्ध धोरण ठरवावे, जेणेकरून शाळा सुरळीतपणे सुरू राहतील. ज्या शिक्षकांनी वयाची 55 वर्ष पूर्ण केली आहेत तसेच जे हृदयविकार, कॅन्सर, मधुमेह यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत त्यांना या कामातून तातडीने वगळण्यात यावे. संबंधित विभागाकडून शिक्षकांना परस्पर नियुक्ती आदेश देणे थांबवावे. BLO किंवा SIRचे कर्तव्य बजावल्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरून त्याची नोंद त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये करणे सोयीचे होईल. या निवेदनावर शिक्षक भरतीचे विभागीय अध्यक्ष श्री सुरेश बाबूराव देवकर, जिल्हाध्यक्ष मनोज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिक्षक प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. गत उन्हाळ्यामध्ये आमच्या सर्व शिक्षक बंधूंनी प्रगणक म्हणून कार्य केलेलेच आहे आणि परत येत्या 30 तारखेपासून एक तर संबंध विदर्भातल्या शाळा सुरू होत आहे आणि ऐन त्याचवेळी BLOची सुद्धा जबाबदारी आमच्या सर्व शिक्षिका बंधूंवर परत देण्यात आली. यामध्ये झालं असं की ज्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण उन्हातानामध्ये सक्रियतेने काम केलं, ज्यामध्ये आमच्या 2 शिक्षक बांधवांचा मृत्यूसुद्धा झाला, त्याचीही पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही हे काम करतो आहे. पण उन्हाळ्यात ज्यांनी प्रगणकाचं काम केलं त्यांनाच परत आता नव्याने प्रशासनाच्या वतीने आदेश प्राप्त झालेले आहे. एकीकडे एकाच शिक्षकांना 2 वेळा आदेश प्राप्त झाले, तर काही ठिकाणी अजिबातच आदेश प्राप्त झालेले नाही. काही शाळांमध्ये जो स्टाफ आहे तो संपूर्ण 100% यामध्ये आलेला आहे, त्यांना आदेश प्राप्त झाले, तर काही शाळांमध्ये अजिबातच आदेश झालेले नाही. तर यामध्ये आज या ठिकाणी आम्ही शिक्षक भारतीच्या वतीने इतरही काही आमच्या संघटना आहे त्यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही एक निवेदन दिले आणि त्यांच्याकडे असलेलं खऱ्या अर्थाने जे मूळ काम आहे शिक्षणाचं, जे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे, ते अतिशय चांगल्या प्रकारे होईल. माहीत परत आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काही शिक्षकांचा अशाच या ताणामुळे जर ते टोकाचं पाऊल घेतले आणि त्यांनी जर चुकीचं जर काही करून घेतलं तर ती बातमी आपल्यासाठी वेगळी ठरू नये. म्हणून असं काही होऊ नये याकरिता आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना याबाबत BLOचं काम असो, प्रगणकाचं असो, जनगणनेचं असो, या काम करण्याबद्दल आमचा शिक्षक मागे सरणार नाही, पण त्यामध्ये एक प्रकारे सुसूत्रता आणली आणि शाळांच्या एकंदरीत संख्येनुसार, पर्सेंटेजनुसार जर हे आदेश निर्गमित झाले तर मला वाटते हा प्रश्न आमच्या शिक्षकांमध्ये येणार नाही. शहरात अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA कडून सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य तपासणी आणि कारवाई टाळण्यासाठी अनेक हॉटेल, रेस्टॉरंट तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात साफसफाईची मोहीम राबवली जात आहे. स्वयंपाकगृह, खाद्यपदार्थ साठवणूक विभाग आणि ग्राहकांसाठी असलेल्या जागांची स्वच्छता करण्यात येत असून अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून FDA कडून खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांची तपासणी केली जात असल्याने अनेक व्यावसायिक सतर्क झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये साफसफाईला वेग आला आहे. स्वयंपाकघरातील भांडी, खाद्यपदार्थ साठवणूक करण्याच्या जागा, फ्रीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच ग्राहक बसण्याच्या ठिकाणाची स्वच्छता करण्यात येत आहे. वीर शिरोमणी राष्ट्रगौरव आणि क्षत्रिय कुलभूषण महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात समस्त राजपूत समाजाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून ही जयंती अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक राजपूती वैभवात साजरी करण्यात आली. या उत्सवात राजपूत समाजातील नागरिक, तरुण आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महाराणा प्रताप चौक येथील त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आणि विधिवत पूजा अर्चा करून झाली. यानंतर आनंदसिंगजी रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही परमार परिवाराच्या वतीने उपस्थित समाज बांधवांसाठी अल्पोपहाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, नगरसेविका उषा विरक, जयंत मसने, नगरसेविका कल्पना गोटफोडे, किशोर मांगटे पाटील, डॉक्टर अजय सिंग चौहान, विनोद सिंगजी ठाकूर, बादल सिंगजी ठाकूर आणि बाळापूर येथील बलवीर सिंग, करण सिंग ठाकूर यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रणधीर दिल्ली में आए थे और तभी महाराणा प्रताप जी के जो वंशज हैं, रानी महिमा कुमारी जी, इनसे रणधीर की भी मुलाकात हुई थी और तभी उन्होंने कहा था कि छत्रपति शिवाजी महाराज जो है वो भी जो एक रिश्ता है वो पता चला. हमारे यहाँ पर भी सभी जो राजपूत समाज है वो अलग अलग क्षेत्र में, अभी जैसे हमारे डॉक्टर साहब है, कई लोग उद्योग में है, कई लोग जॉब सेक्टर में, और सभी इसमें सभी जो हमारे सनातन धर्म के त्यौहार रहते हैं, सभी उत्साह में हम लोग बहुत अच्छे से आपका सहभाग भी, आप सभी के साथ में सहभाग लेके इस उत्साह को त्यौहार की तरह मनाएंगे. आज की इस शुभ अवसर पर इकट्ठा हुई महाराणा प्रताप के अनुयायी, विशेषतः उपस्थित अजय जवान, बादल सिंह जी, हमारे सांसद अनुप भैया, जयंतराव जी, बादल भैया ठाकुर, भारतीय जनता पक्ष के हिंदुत्व को बिना कोई शर्त के पाठिंबा देने वाले उषाताई विरक, किशोर मांगटे पाटील, विनोद भैया, हमारी कर्तव्यदक्ष नरेंद्र सिंह. या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वर्ष 2026 मधील मेधावी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा. यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यासोबतच समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर समाज बांधवांनी राजपूतपुरा येथील मंदिरात जाऊन महाआरती केली. तसेच कौलखेड येथे आयोजित भव्य प्रतिमा पूजन आणि सामाजिक कार्यक्रमातही सहभाग घेतला. सायंकाळी महाराणा प्रताप बाग येथून एका भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत पारंपरिक राजपूती वेशभूषा परिधान करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक असलेल्या या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांनी सादर केलेले विविध साहसी आणि पारंपरिक मैदानी खेळ. या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या खेळांचे अकोलेकरांनी टाळ्यांच्या कळकाटात कौतुक केले. शोभायात्रा पुन्हा महाराणा प्रताप बाग येथे पोहोचल्यानंतर तिची सांगता झाली. यानंतर संपूर्ण समाज बांधवांसाठी सामुदायिक भोजन आयोजित करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी महाराणा प्रताप सेवा समिती, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त अकोला राजपूत समाजाने अहोरात्र परिश्रम घेतले.
घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून शिवदास उत्तमराव वाहुरवाग यांनी 16 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य करीत त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील राहीत येथील शिवदास उत्तमराव वाहुरवाग यांनी सौ रंजना शिवदास वाहुरवाग या घरकुल योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने आमरण उपोषण सुरू केले होते. रंजना शिवदास वाघ यांना नियम दाबवून त्यांना घरकुलाचा लाभ अद्याप देण्यात आला नाही. याबाबत शिवदास वाहुरवाग यांनी 16 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी रेटून धरली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आज सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवदास उत्तमराव वाहुरवाग यांना दिल्यानंतर त्यांनी आज आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी दिलीप शिरसाट, विस्तार अधिकारी पंचायत दीपक इंगडे, ग्रामसेवक राहीत हिम्मतराव राठोड, ग्रामसेवक रामकृष्ण खिल्लारे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार ठाकरेंना सोडून ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाशिममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार देशमुख यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. ऑपरेशन टायगरमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेत यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचेही नाव घेतले जात आहे. याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी वाशिम शहरातील पाटणी चौक येथे शिवसेना ठाकरे गटच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच खासदार देशमुख जिल्ह्यात दिसल्यास गाडी सकट फुकून देऊ असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गद्दार खासदार संजय देशमुख आज शिंदे गटात त्याचं विलिनीकरण होणार झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने, शिवसेना महिला आघाडी, युवती सेना, युवा सेनेच्या वतीने आज आम्ही त्यांना जोडमारा आंदोलन केलेलं आहे. आज आमचीच खंत नसून या 5,90,000 ज्या जनतेने इथं मतदान दिलेलं आहे त्या मतदानाला आज त्यांनी जी तिलांजली दिलेली आहे, त्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे. पुन्हा हातावर भाकरी, बेसन भाकरी खाऊन आमच्या शिवसैनिकाने, सर्व बहुजन समाजातील लोकांनी, सर्व त्यात मारवाडी समाज असेल, ब्राह्मण असेल, गुजराती असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, माळी समाज असेल, सर्व बहुजन समाज त्यांनी आपल्या अहोरात्र मेहनत करून समोरच्या धनदागड्या उमेदवारांनी 100 कोटी खर्च करून फुकटामध्ये संजय देशमुखाला आज वाशिम जिल्ह्याच्या शिवसेनेने निवडून दिलेला आहे. आज आम्ही ह्या खासदाराचे असे कर्तृत्व पाहून आम्हाला लाज वाटू राहिली की आम्ही कोणत्या माणसाला इथं निवडून दिलेलं आहे. आम्ही महिला जरी असलो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही हातावर बेसन भाकरी खाऊन जसं काय आम्ही अहोरात्र मेहनत घेतली. आमच्या 18 पगड जातीतल्या सर्व जातीवासियांनी यांना निवडून दिलेलं आहे आणि एवढी 1 लाखाच्या वर मतदान याला न ओळखता या अशा माणसानं हे कृत्य केलेलं आहे. यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर दुसऱ्या पक्षात पदार्पण करावे अशी आमची सगळ्या शिवसैनिकांची मागणी आहे. आणि जर या नंतर जर तो पदार्पण केल्यावर शिवसेनेत शिंदे गटात जर त्यांनी पदार्पण केल्याच्या नंतर जर वाशिम जिल्ह्यात त्याची गाडी किंवा तो कुठेही आढळला तर गाडी सगळं त्याला फुकून देऊ अशी आमची आर्त. शिवसेना ठाकरे गटचे खासदार संजय देशमुख यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी वेग घेत असताना यवतमाळमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन केले. शहरातील मेडिकल कॉलेज चौकात शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत देशमुख यांच्या विरोधात जोडे मारा आंदोलन छेडले. यावेळी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या 6 खासदारांमध्ये संजय देशमुख यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आंदोलनात वणीचे आमदार संजय देरकर, विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. गद्दारी खपून घेतली जाणार नाही, निष्ठावंत शिवसैनिक जागा आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर उभी असलेली संघटना असल्याचे सांगत पक्षनिष्ठा सोडणाऱ्यांवर टीका केली. सत्तेसाठी विचारांची तडजोड करणाऱ्यांना शिवसैनिक माफ करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. देशमुख यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. खासदार संजय देशमुख पुढे कोणती भूमिका घेतात याकडे यवतमाळ वाशिम मतदारसंघासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून या घडामोडींमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. यवतमाळ जिल्ह्याचे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडून दिलेले खासदार संजय देशमुख हे यवतमाळ जिल्हा खासदार हे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करत आहे. या ठिकाणातून आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाणार आहोत. आज या संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे. कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिला. आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो. हे खेदजनक बाब आहे. या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करत आहोत. कारण या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी आता विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. केंद्र शासनाने बंदी घातलेल्या एसटीबीटी कापूस बियाण्याच्या मुद्द्यावरून यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी संघटनेने थेट सरकारला आवाहन केले आहे. राडेगाव तालुक्यातील खडकी येथे आयोजित तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात शेतकऱ्यांनी थेट शेतात उतरून कापसाची प्रतिकात्मक लागवड केली आणि प्रशासनाच्या निर्बंधाविरोधात एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक निर्बंधांना धुडकावून लावत आज यवतमाळच्या राडेगाव तालुक्यातील खडकी येथे शेतकऱ्यांनी थेट सविनय कायदेभंग करत एसटीबीटी कापसाची लागवड केली आहे. स्थानिक शेतकरी राजेंद्र जोटिंग यांच्या शेतात हा धाडसी मेळावा पार पडला. यापूर्वी 10 जून रोजी नंदुरबारमध्येही अशाच प्रकरणाचं आंदोलन झालं होतं आणि आता आंदोलनाचा हा दुसरा टप्पा यवतमाळमध्ये पाहायला मिळतोय. रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे एका घरातील गॅस सिलेंडर स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत 3 घरे जळाली असून 5 जण किरकोळ जखमी तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या गॅस सिलेंडर स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 3 घरे जळाली तर 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमीमधील 2 जण गंभीर जखमी झाले असून रोख 3 लाख रुपये आणि 1 म्हैस देखील आगीत भाजली आहे. सर्व जखमी एकाच परिवारातील असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. अग्निशमन पथकाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी मात्र तोपर्यंत 3 घराचे बरेच नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या गॅस सिलेंडर स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातानंतर गॅस लिकेजमुळे झालेल्या अपघाताचा विमा स्थानिकांना मिळेल की नाही अशी विचारणा होत आहे. अमरावती विधान परिषद मतदारसंघासाठी आज अत्यंत शांततेत मतदान पार पडत आहे. अमरावती महानगरपालिका अंतर्गत असलेल्या अमरावती उपविभागीय कार्यालय मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. माजी आमदार प्रवीण पोटे यांच्या विजयांचे गणित निश्चित असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. सकाळपासूनच संपूर्ण अमरावती जिल्ह्यात कोणत्याही गालबोटाशिवाय अतिशय शांततापूर्ण वातावरणात ही मतदान प्रक्रिया पार पडली. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि मतदारांशी संवाद साधला. वंचितचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनीही अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष हजेरी लावत मतदानाचा आढावा घेतला.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख हे मात्र अद्यापही रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याने त्यांना आज मतदान केंद्रावर उपस्थित राहता आले नाही. मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर मतदान केंद्रावर विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मतमोजणीनंतर माजी आमदार प्रवीण पोटे यांचा विजय निश्चित होईल असा दावा आता केला जात आहे. अमरावती विधान परिषद मतदारसंघासाठी या ठिकाणी महापालिकेच्या नगरसेवकांचं मतदान केंद्र 6वर होत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर साहेब आहेत. तसेच या ठिकाणी महापालिकेचे सभागृह नेते चेतन गावंडे आपल्यासोबत आहेत. चेतन भाऊ, काय सांगणार, काय उत्साह होता निवडणुकीमध्ये आणि कशी स्ट्रॅटेजी राहिली आहे आणि काय आपण यासाठी प्रयत्न केले? लोकशाहीमधला आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस राहिलेला आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आम्ही सदस्य आहे आणि आमच्या सदस्याच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये एक आमदार निवडून जातो, जो सभागृहामध्ये या महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात, ज्या समस्येच्या बाबतीत राज्य सरकारसोबत समन्वय करतो. त्यामुळे आम्हाला मतदान करताना अतिशय आनंद होत आहे. भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार प्रवीणभाऊ पोटे आहेत ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येईल. महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचाही महत्त्वाचा या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे. काय सांगाल, किती टक्के मतदान झालं आणि काय कसं राहिली? देशाच्या लोकशाहीमध्ये आणि महाराष्ट्रात ही विधान परिषदेची निवडणूक आहे, अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. अमरावती महानगरपालिकेच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं आमचा प्रतिनिधी तिथे जाते आहे. तो प्रतिनिधी असा असला पाहिजे की जेणेकरून महानगरपालिकेच्या संदर्भातल्या, नगरपालिकेच्या संदर्भातल्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या समस्या त्यांना माहिती असल्या पाहिजे आणि त्या समस्येवरती फुंकर घालण्यासाठी प्रतिनिधी त्या धर्तीचा तिथे असला पाहिजे. म्हणून महायुतीचे उमेदवार प्रवीणभाऊ पोटे हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं काम करणारं नेतृत्व आहे. चांगले म्हणजे व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं सगळ्यांना विकासाला गती द्यायची या संदर्भातला निर्णय घेणारा नेते आहे. म्हणून महायुतीनं दिलेले जे उमेदवार आहेत प्रवीणभाऊ पोटे यांच्या पाठीशी मला असं वाटतं की महायुती जे महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहे त्या सर्व सन्मान्य सदस्यांनी मतदान केलं आहे. आमचंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतदान पूर्ण झालेलं आहे. सत्तेसोबत असलेले जेही घटक पक्ष आहेत त्यांचंही सगळ्यांचं मतदान झालं आहे. त्यामुळे 100% महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रवीणभाऊ पोटे हे निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि इतर पक्षांनी त्यांचं चांगलं जोमानं काम केलेलं आहे. मी संदीप मानकर, RRC नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गुटखा माफियांचे चेहरे पाहून होत आहेत कारवाई. अधिकारी म्हणतात कारवाईचे धाडसत्र मात्र सर्वत्र. थातूरमातूर कारवाईने संतापले हरीश आश्विन कॉलनीतील नागरिक. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सेटिंगबद्दल उलटसुलट चर्चा सुरू. स्थानिक दूध उत्पादकांवर होते आहे कारवाई. इतर दुधाचे काय? सॅम्पलच्या लांबलेल्या प्रवासात अनेक गुपित आहे बंद. पातूर नगर परिषद निवडणूक, रंधुमाडी जनतेचा कौल कोणाला? RRC नेटवर्कच्या रंधुमाडीत उडाले राजकीय आरोप प्रत्यारोप. वाशिम इथे आक्रमक शिवसैनिकांनी केले काय? आणि अमरावती विधान परिषद निवडणुकीत जिंकणार कोण? पहा RRC वृत्तांत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर
नमस्कार.